नमस्कार मित्रांनो, आज तारीख आहे 14 डिसेंबर आणि आज सॅटर्डे आणि आमचे बंधू कुणाल बडे हे गावाहून आले होते आणि ते 4-5 दिवसापासून इथे स्टे करताय. तर त्यांच्यासाठी आणि सर्व मुलांनी आम्ही प्लॅन केला होता की आपण रायगडला जायला पाहिजे. त्यासाठी आम्ही आता रायगडला निघतोय. काही लोकांनी आमच्यासोबत येत नाही ते, जसे की कुणाल दादा आणि प्रीती दादा येत नाही, पण बाकीचे आम्ही 6-7 लोक आहेत. तर आम्ही चाललोय आणि आता सकाळचे काहीतरी 4:45 वाजले. आम्ही 3:30-4 पासून उठलेलोय. काही लोक रात्रभर झोपले नाही, पण आता कसे पोचू आम्ही तिथपर्यंत आम्हाला माहिती. पण आता आम्ही जायचं ठरवलंय तर जायचं ते. आणि ते लोक आता येत आहे. 2 गाड्या काढलेल्या आहे, एक कुणाल बडी यांनी नवीन गाडी घेतली. त्यासाठी आपण ब्लॉग बनवला होता, पण काही कारणांमुळे तो रेंडरच झाला नाही, तर आपल्याला तो टाकता झाला नाही. पण जमलं तर आपण तो पुढे टाकायचा प्रयत्न करू. आणि आता ते लोक येतील तर मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघू शकता आता मी खाली उतरलो आणि मला घ्यायला येतं गँग आणि आपण पोरांना खाण्यासाठी काही खजूर आणि केळं घेतले. आणि इथूनच आमचा श्वास फुलणं चालू झालेला आहे. तर वरपर्यंत जात जात आमचं काय होतं हे आम्हालाच माहिती. पण रोपवे न घेता आम्ही लोक पायीच जाणार आहे वरपर्यंत, कारण रोपवे 11 चालू होतो आणि रोपवे आपल्याला तसंही घ्यायचा नव्हता. आपल्याला गडावर चढतच जायचं होतं. आणि आता हे लोक इथे आणि आपण जाऊ. थंडी मजबूत आहेत, त्यासाठी आम्ही सर्व थंडीचा सामानही घेतलेला आहे. आणि आमच्या घरी माहीत नाही की आम्ही चाललो आहे, पण ठीक आहे. तो उतरायला लावलं का? तू बरोबर उतरतोय. अरे हे काढून घेस, काय म्हणतात, जॅकेट वगैरे काढून घेतो. ती गाडी नाही आपली. मला वाटतं ती बी आपली दे. कोण काय एकटं मारत चालू आहे कधी सुरू झालं. कुणाल बडे यांच्या गाडीत पहिला सार्वजनिक प्रवास आहे आमचा सर्वांचा. आणि पहिला हप्ते वसूल होतील. पहिला स्टॉप इथे घेण्यात आलेला आहे. जसे की तुम्ही बघू शकता, अविनाश पवार आमच्यासोबत येणार होते, पण त्यांनी काही हेल्थ इश्यूज मुळे ते येऊ नाही शकले. त्याच्यामुळे आम्ही एकाच गाडीमध्ये 6 लोक चाललोय, नाही तर आम्ही 2 गाड्या काढणार होतो. पण मग म्हटलं जाऊ दे, जास्त खर्च नको. सगळी लाईन लावली आम्ही तशी. सर्व लाईन झालं होतं. आपलं सॉरी गोटू मामाने प्रथमेश दादा वाणी यांनी सर्व लाईन लावली होती, पण ते काही झालं नाही. आणि आता आम्ही निघतोय. स्वतः बघू शकता. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. आता निघून आम्हाला 1 तास झालेला आहे आणि आता आम्ही पहिला ब्रेक घेतलेला आहे इथे. जसं तुम्ही बघू शकता, आमच्यासोबत करण केके आणि स्वतः गोटू मामा इथे आलेले आहेत. आणि बाकीचे लोक हे नजाऱ्याचा आस्वाद घेत आहे. जसं की आपण आता बघू शकता, प्रचंड जोरात हवा चालू आहे आणि त्याच्यामध्ये असे थंडीचा आस्वाद घेताना माझे सहकारी व मी असं निसर्गरम्य वातावरण इथे झालेलं आहे आणि खूप पॉझिटिव्ह वाईब्स येत आहेत. आणि आमच्यासोबत खूप पॉझिटिव्ह पीपल्स पण आहेत. तर सगळ्यांना एक हॅपी मुवमेंट इथे क्रिएट होते, तुम्ही जसं बघू शकता. आणि याचं सर्वांचं एक मोठं क्रेडिट हे जात आहे कुणाल बडे यांना. अगदी कमी वयात त्यांनी एक चांगलं वाहन घेतलं आणि त्या वाहनमध्ये आमच्यासारखे कार्यकर्ता सहकारी. लहान भाऊ त्यांचं कसं पाहिजे भाऊचं योगदान. भाऊंना सपोर्ट केला मी व्हेकल घ्यायमध्ये. पण ही जी ट्रिप होती ही खरंच अनएक्सपेक्टेड होती. वाटलं नव्हतं की कुणाल बडे म्हणजे आमचे मोठे बंधू, आमचे सर्वात मोठं श्रेय याचं श्रेय आमच्या नवनिर्वाचित ऍडमिनला जातो, जे ऑगस्टच्या महिन्यामध्ये ऍडमिन बनले होते. 15 ऑगस्ट. आताच एक मोठं बंड जे ग्रुपमध्ये झालं, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, ते त्यांनी आता हाणून पाडलं. त्या बंडला मात देऊन इथे ही ट्रिप सक्सेसफुल होत आहे. आणि असे खूप सारे बंड होतील आणि हे त्या बंडांना सामोरे जातात. या बंडमध्ये नवीन लोक म्हणजे कोण आहे? जे 4 लोक आहेत ते इथेच राहतात पुण्यात. एक स्वतः ऍडमिन आहे,
एक पूर्व आणि ही ट्रिप अशी आहे की ही पहिली ट्रिप आहे की जिथे एका ग्रुपचे 3 ऍडमिन इथे हजर आहेत. जरी ती तुम्ही ऍडमिन होता ना. अरे मग मला सांगतात उमेदवार होता ना. तामिळी घाटामध्ये फिरता फिरता निसर्गरम्य वातावरण, अशा निसर्गरम्य वातावरणात आम्ही खेळाचा आनंद घेत आहोत. आणि खेळाचा आनंद घेता घेता भाऊंचा मोबाईल दरीत पडत होता. पडता पडता त्यांनी वाचवला आणि भाऊंनी आता जॅकेट घातलं. पण या खेळाच्या आनंदात आम्हाला थंडीचा पारा असा पारा देत आहे की आमचे ताराचे 12 वाजून गेले. थंडी तू पंगराला दे तू निवडणी, अरे थंडी ना महिना मग दोन्ही पेट ये, सारी दोन्ही पेट ये, अंगाचे काला वाट दे का ये, पोरी वाट दे का ये. समजून दिलं ते कव्हर करून घेत नाही ना, समजून. जसं की तुम्ही आता बघू शकता आमचा ब्रेकफास्ट झालेला आहे आणि दाबून आम्ही जेवणासारखा ब्रेकफास्ट केलेला आहे. आणि आता आम्ही चाललोय पुढच्या दिशेने. मला असं वाटतं तू आहे ना चायची दुसरी घेताना तो वाईट जॅकेट घालून फोटो घेतो. तर 1.5 तासाच्या अशा या निसर्गरम्य वातावरणामध्ये निसर्गरम्य हे भरपूर वेळ येत आहे. पण वातावरण तसंच आहे म्हणून आम्ही ते भरपूर वेळा बोलू आणि अजून पुढे बोलत राहू. तुम्ही कंटाळणार पण तरी आम्ही बोलत. हा फागण्याचा आहे आणि येस अँड आय एम प्राऊड ऑफ दॅट. आपल्याला काही बोलताना जिंदगी जिंदगी. आम्ही ऑलमोस्ट पोहोचले आता रायगडला. आता 25 किलोमीटर बाकी आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही मस्त शेत वगैरे बघत चाललो इकडे. वापस केला तुम्ही. मला गाडीचा रिव्ह्यू द्यायचा होता सोबत, मी देऊ. हो दे की नवीन गाडीचा रिव्ह्यू दे. गाडीचा रिव्ह्यू असा आहे, गाडी चले तो चले ऐसी कि जैसी चले कि बिना पहिये जैसी. मित्रांनो पोटातलं पाणी सुद्धा हलत नाही अशी आपली बेस्ट गाडी आहे. मी आतापर्यंत सगळ्यात बेस्ट गाडी चालवून बघितली तर ही आहे. तर मला एवढंच म्हणायचं आहे, स्कोडाला एवढंच म्हणायचं आहे की थोडस तुम्ही ब्रेक मध्ये इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे. इर्शाद भाईला आपण सांगू, धुळेवाले इर्शाद भाईला, अन्सारी भाईला सांगू की ब्रेकला थोडस काहीतरी तुम्ही काय करा, इम्प्लिमेंट करा. आणि गाडी आणि आमचं म्हणजे असं स्मूथ एकदम ट्रॅव्हल करतोय आम्ही. थोडं पण असं सफोकेशन वगैरे फागण्याचा. सफोकेशन कशाला होईल आमच्या कितीही. अत्यंत सुंदर नजाऱ्यात मी रायगडला पोचलोय आणि एक ऐतिहासिक असा आम्ही पहिला गड आमचा चढणार आहोत. आणि या ट्रिपसाठी खूप असामाजिक तत्वांनी आम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला. आम्ही तो हा सर आम्ही पूर्ण करूया. तुम्ही बघू शकतात कारण की यांच्या डोळ्यांना उन्हाचा त्रास होतोय. मलाही त्रास होतो म्हणून मी पण गॉगल घेतलाय माझ्यासाठी, सेफ्टी फर्स्ट. आणि तुम्ही लक्षात ठेवा. आणि इथे आले बंडानावाले, 2 कलरचे बंडाना आणले त्यांनी. मला त्रास तर नाही होत डोळ्यांचा, हे नॅचरल आहे, हे आपण थोडंसं सहन केलंच पाहिजे. इतकं मऊ राहून काही चालणार नाही. जगात जगायचं असेल तर सगळ्या गोष्टींचा अनुभव घ्यायला पाहिजे. वा फिलॉसॉफर युनिव्हर्सिटी मध्ये शिकले होते. डीयू मध्ये शिकले ते. ॲलेक्स फर्ग्युसन त्यांचे होते. आता कुणाला बडे जसं सांगताय आपण जोरजोरात चाललं पाहिजे फटाफट, पण लवकरात लवकर पोहोचलं पाहिजे. पण माझ्या हिशोबाने किती फास्ट चढायचा प्रयत्न केला तरी आपण एका पॉईंटला थकू आणि तिथे आपण थोडे बसू आणि तिथे आपण थोडं खाऊ आणि मग हळूवर जाऊ. आम्ही सोबत ORS ही घेतलेलं आहे कारण की आमच्या बॉडीमध्ये हायड्रेशन पाणी जर कमी पडलं तर डिहायड्रेशन होऊ शकतं. त्याच्याने भरपूर गोष्टी होऊ शकतात, जसं की डोकं वगैरे दुखणं, मळमळ होणं. तर ते टाळायसाठी पोरांनी ते ORS सोबत आणलेलं आहे. ORSची अशी पक्की मारू आणि धनाधन पाणी पिऊ. आमच्यासाठी हे नवीन नाही, आम्ही अशी उत्कृष्ट चढाई पूर्वीही केली आहे. तुम्ही साल्लेर, मुल्लेर
आमच्या भाऊच्या चॅनलला जाऊन तुम्ही ते बघू शकता. आता मी तुम्हाला सिनियर दाखवतो मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. फायनली गड चढायला सुरुवात केली आम्ही आणि रोपवे न घेता पायी पायी चढायचा निर्धार आम्ही केलेला आहे. आलो आहे तर पायी पायीच जाऊ, रोपवेने जाऊन काय फायदा नाही असं आमचं मत. 11:15 वाजता आम्ही गड चढायची आम्ही सुरुवात केलेली आहे. जसं की आम्हाला कळालं की खालून आम्हाला एका ज्याच्याकडे आम्ही पाण्याची बॉटल घेतलं ते बोलले की गड चढायला कमीत कमी 1.5 तास लागतो. तरी आम्ही पूर्ण आमचा बेस्ट देऊ आणि लवकरात आम्ही गड चढू आणि लवकरात आम्ही खाली येऊ. तर गाईस तुम्ही बघू शकता इथे जरा काम चालू होतं आणि सुबोध मोरे यांच्या शूजवर कॉन्क्रीट फेकून दिले. ते स्वतः कॉन्क्रीट मध्ये पडून गेले पाण्यामध्ये बुडून. आपलेच बांधकामवाले भाऊबंदकी आहे म्हणून जाऊ दिलं आपण. कसं किती केलं तर आपण येत म्हणून ते येतात ते म्हणून आपण पाण्यामध्ये बेस्ट शूज टाकून देऊ ना. शूज टाक ना. अरे ओझी नाही की त्यांनी चुन्याच्या पाण्यामध्ये बुडवलं आहे. आणि पण पुढची ट्रेक आपण बिना शूजची करू. क्या बात है. फन खत्म नहीं होना चाहिए. फन खत्म नहीं होना चाहिए, फन रुकना नहीं चाहिए. और आम्ही जसं की आता जस्ट रायगड चढायला आम्ही सुरुवातच केली होती. आम्ही फक्त 5% गड चढलो होतो आणि आमच्यासोबत एक इन्सिडेंट झालेला आहे. जसं की आम्ही सगळे पुढे होतो आणि मागून सुबोध भाऊ येत होता तर त्याच्या अंगावरती एवढं मोठं कॉन्क्रीटचं सिमेंट फेकलं गेलेलं आहे. जसं की तुम्ही बघू शकतात सुबोध भाऊ पुरे याच्याने भरून गेलेले आहेत. कॉन्क्रीट होऊन गेलेली आहेत. तरी त्यांचा साथीदार त्यांच्या सोबत असताना म्हणजे त्यांची नेहमी काळजी घेणार, त्यांना एक त्यांची पॅन्ट कॉन्क्रीटची भरलेली असून त्यांना एक शॉर्ट्स अवेलेबल करून दिली रायगडावर. याला म्हणतात करण अर्जुन. चाकर शुभाच होणार आम्ही गड्या डोंगरचे राहणार. आता भाऊन एकदम पॅन्ट चेंज झालेली आहे. मावळ आम्ही वादळ आम्ही मरणाचा बी काळ आम्ही रणमस्तांची जाता आमची. अरे भ्या कुणाला धावतो र राज शिवबराज शिवबराज राजा र शिवबराज 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 राजा र. आता आम्ही ऑलमोस्ट 25% ऑफ रायगड कव्हर केलंय आणि आम्ही आता फर्स्ट रेस्ट घेतोय. आणि शुगर लेवलला इन्क्रीज करायसाठी आम्ही हॅपी चे बिस्किटे खातोय. थँक्यू. हॅपी. तर आपण आता बिस्किटचा एक स्वाद घेणार आहे. क्रिस्पी, चॉकलेटी, डीप अँड डार्क, जस्ट लाईक मी. फॉलो माय अकाउंट के. माझी आयडी काय? मला काय माहिती. करण 18. करण 1810. तेवढंच बघा. पुढे पुढून घे. जसं की तुम्ही बघू शकता मित्रांनो आपण ऑलमोस्ट हाफ वे आलो आहे आणि इथे गडावर बऱ्यापैकी गर्दी आहे. रोपवे असणे सुद्धा तरी लोक चालणंच प्रिफर करतात इथे, कारण लोकांना गडावर जायची एक वेगळीच उत्सुकता असते. जशी की आम्हाला आहे. आता आम्हाला त्रास होतोय मजबूत, पण आम्ही
तरी हळूहळू बेबी स्टेप्स घेत मी वर चालू आहे. हळूहळू पोचू आम्ही. शूज नसल्यामुळे थोडा हळूहळू चालावं लागते मला. इथे मिश्रण बनवण्यात येत आहे 1 लिटर पाणीमध्ये. डिहायड्रेट झाली बॉडी. जसं की तुम्ही बघू शकता घामाघूम झालेलं आहे. मी तर बिना चपलांचा आहे. माझी जास्त वाट लागते पण ठीक आहे. आलेल्या परिस्थितीला मात देणं हे सुबोध मोरेचं कर्तव्य आहे. बरोबर आहे. तो लहानपणापासून त्या बाबतीमध्ये भक्कम आहे. अवय राहिल्यामुळे आता आम्हाला महादरवाजा थोडाच लांब राहिला आहे आणि जेवढा इथून महादरवाजा आहे म्हणे तेवढंच पुढे पण आम्हाला ते टोक दिसतंय का कोपऱ्यावर तिथे जायचं आहे. त्यासाठी आता आम्ही हळूहळू चढ करतोय. मध्ये थोडा कच्चा रस्ताही होता त्याच्यामुळे थोडा त्रास झाला पण ठीक आहे. ऋषिकेश, कसा आहे तुमचा प्रवास आतापर्यंत इथं? प्रवास थोडासा थकवून दिला प्रवासाने. तर आम्ही आता मध्ये इलेक्ट्रॉलचं आम्ही सेवन केलेलं आहे. ज्याच्याने आम्हाला आमच्या बॉडीमध्ये खूप मस्त एनर्जी आली आहे. आणि आता पूर्ण वरती जाऊया म्हणजे तुम्हाला बाकीच्या अपडेट देऊ. तोपर्यंत आम्ही चढतो हळूहळू. खूप लहान लहान बालकही इथे आलेले आणि ते चढून उतरत आहे. आम्ही आता चढणं चालू केलेलं आहे. 5 वाजेच्या वरून आम्ही किती वाजता चढायला सुरू केली? 10:30ला. 10:45. 11:15 चढलो आम्ही. मध्ये टाइमपास करत आलो म्हणून. खूप चांगली ट्रिप आहे. चॅलेंजिंग इतकंच आहे की या गडावर स्टेअर्स आहे. स्टॅमिनाचा प्रॉब्लेम नाही. स्टेअर्समुळे आपण ऑफिसला बसून आपले पाय तेवढे वर्क नाही करत. बरोबर आहे. ट्रॅव्हल करत बरोबर आहे. पण आता जे पायाचे मसल्स आहे त्यांना खूप त्रास होतो. तेच डिफिकल्ट जाते. आमचे 2 साथीदार इतके पटकन चढले की ते आम्हाला दिसत नाही. त्यांच्या वजनामुळे आम्ही त्यांची मजा उडवत होतो पण त्यांच्या तोंडाने त्यांच्या आमचं तोंड बंद केलंय. जसं की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. आता आम्ही आत आलेलो आहेत आणि अजून खूप वर चढायचं इथून तरी. प्रथमेश दादा सर्वात पहिले प्रथम चढले म्हणून त्यांचं नाव प्रथमेश ठेवलं आहे. ते सर्व काम सर्वात पहिले करून टाकतो. थँक्यू. ऑलमोस्ट येऊन गेलो मित्रांनो आम्ही. हा रायगड किल्ला आहे आणि इकडनं कुठून तरी एंट्री आहे आपल्याला. So guys, we have reached the first capital of Maratha Empire, Raigad. Come guys. आता आम्ही रायगडावर आलो होतो पण एवढा वर आल्यावर एक माहिती घेण्यासाठी गाईड दादा आम्ही लावून घेतले कारण सर्व माहिती भेटणे अत्यंत गरजेचं आहे. तर जी माहिती गाईड दादा देते तर ती मी तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन. महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. छत्रपती शिवाजीराजांच्या पदस्पर्शाने या पावन झालेल्या पुण्यभूमीत प्रथमतः मी तुमच्या ग्रुपचं सहर्ष स्वागत करतो. माझी ओळख करून देतो. माझं नाव महेश मोतीराम अवकिरकर. या रायगड किल्ल्यावरती गेले मी एक 12 ते 13 वर्ष झाली गाईड काम करतो. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. आता आपण ज्या ठिकाणावरती उभे आहात समोर जे तळ पाहतो
यालाच म्हटलं जातं गंगासागर तळ. याची खोली 35 फूट आहे. 184 मीटर याचा घेरा आहे. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला काशीवरून गागाभट्ट आले होते. याने 7 नद्याचं 7 समुद्राचं पाणी आणलं होतं राजांच्या अभिषेक करता. राजाने अभिषेक घातला. असा काहीतरी एंट्रन्स आहे फोर्टचा. आणि हा बाले किल्ला एरिया आहे. VIP एरिया म्हणजे किल्ल्याचा. गाईड दादांच्या सांगण्यानुसार. आता आपण ज्या राणी महलामध्ये आलो, ज्या दरवाजाने आलो, या दरवाजाचं नाव आहे पालखी दरवाजा. रोपेने येणारा शिवभक्त मेना दरवाजाने रायगडावर येतो. पायी येणारा शिवभक्त पालखी दरवाजाने येतो. मेनाला आणि पालखीला लागून एक लाईनीत 6 दालनं आहेत. राजे याला पेव, कणगी किंवा अंबरखाना असं म्हटलं जातं. धान्य कुठार म्हटलं, रायगड एक राजधानीचा किल्ला आहे. गडाला शत्रू हा वेढा कधी मारू शकतो. गडाला शत्रू हा जास्तीत जास्त वेढा किती मारू शकतो? 4 ठिकाणावरती उभे आहेत. यालाच म्हटलं जातं राजांचा प्रशस्त राहता राजवाडा. आपल्या राजाने म्हणजे छत्रपती शिवाजी राजाने इथे 10 वर्ष वास्तव्य केलं. 25 वर्ष शिवनेरी, 15 वर्ष राजगड. राजाने आपलं आयुष्य लाभलं तरी किती? 50 वर्ष. महाराष्ट्रात अनेक राजे झाले. बाप गादीवर बसून राज केलं. महाराष्ट्रात एकमेव राजे झाले छत्रपती शिवाजी महाराज. स्वतःची गादी नव्हे, स्वराज्य चंद्राच्या कोरीप्रमाणे वाढत जावं, म्हणजेच कलेकलेने वाढत जावावं. ते राजांचं टाकसाळ आहे. दगडामध्ये गोल इमारत दिसते काही, ही राजांची एसी रूम. एकावर एक 5 मजली होती. राजे 5व्या मजल्यावर उभे राहिले की 8 किल्ले दिसत. ठिकाणावरती आपल्या राजांचा राज्याभिषेक झाला 6 जून 1674. आपले राजे छत्रपती होणार. राजे सकाळी पहाटे 4ला उठले, स्नान केलं, अंगावर वस्त्र परिधान केलं. राजे आई भवानी मातेसमोर नतमस्तक झाली. जगदीश्वरात साकडं घातलं. शिरकाई मातेस वंदन करून त्यांचा राज्याभिषेक इथे पार पडला. आणि याच दरबारातून एका अनोळखी व्यक्तीने व्हाईट कॅप पडून राजांना मानाचा मुजरा केला. तो म्हणजे इंग्रज हेनरी ऑब्जेक्ट. खास राजांच्या भेटीसाठी आला, दरबारात आला. राजांना मानाचा मुजरा केला. तो इंग्रज कोपऱ्यात उभा राहिला आणि मराठी माणसाला म्हणजेच नारायण शिवनेने प्रश्न विचारला, शिवने राजांनी हत्तीगडावर कशा आणले? शिवने म्हणतात, मराठ्यांपेक्षा इंग्रज लोक फार हुशार आहेत. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सांगा. त्या इंग्रजाला काही सापडलं नाही. इंग्रजाने रोज नशी डेल बकरीत लिहून ठेवलं. आत्ताचे छोटेसे इतिहासकार निनाद बेडेकर उत्तर देतात की आपल्या राजाने अगोदरच लहान किल्ल पालखीत बसून आम्ही पाहणपासून रायगडावर केलं. ते होळी खेळायची. होळी पेटली की राजे गादीवर उठायचे. पेटत्या होळीत नारळ टाकायचे. कुठलाही बहादर असेल हा पेटत्या होळीतला हाताने नारळ काढेल. त्याला हातातला 1.25 किलोचा कडा, मानाचा घोडा, मानाचा पेटा. पण जे मंदिर पाहिले याला जगदीश्वर मंदिर असं म्हणतात. पण लांबून वाटलं का हे महादेवाचं मंदिर आहे? दिसत नाही. याचा आकार लांबून पाहिला तर एका मस्जिद सारखा. मस्जिद सारखा का दिला तर रायगडाला सह्याद्रीने घेरलाय. एखाद्या सह्याद्रीवर जर का मुघल लोक आले आणि मंदिर तोडायचा प्रयत्न केला तर त्यांना वाटलं पाहिजे की आपलंच मंदिर आहे, लांबूनच दर्शन करून जाऊ, म्हणून त्या मंदिराचा आकार मस्जिद सारखा दिला. जवळ आल्यानंतर हिंदूंचं प्रतीक महादेवाचं मंदिर पाहायला मिळतं. आणि जर का मुघल लोक इथे आले मंदिर तोडायला, मुघल लोक उंचीने मोठे, अंगाने दिपाट, जर का इथे आल्यानंतर त्यांना मंदिरात गाईड भैयाने खूप आम्हाला चांगली माहिती दिली. सर्व तर मी टाकू शकलो नाही, पण जेवढं टाकलंय तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करेल. असं का आगणे सर्व काय जाय रे? फक्त कोणता आहे रे? कोणता पॉइंट आहे? टकमक पॉइंट काय रे? हा जातोय काय टकमक पॉइंट. आता आम्ही बघायला चाललेलो आहे. सर्व बघून जायचं जिथे महाराजांच्या काळामध्ये, शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी कोणाला ढकललं नाही म्हणे, पण संभाजी महाराजांनी कोणाला सोडलं नाही असं सांगण्यात येते आहे. तर मग इथे आम्ही तोच पॉईंट बघायला चाललोय की एवढ्या लांब सर्वच बघून घेऊ असं मंद दादा यांचं म्हणणं होतं. येस, वी शुड कव्हर एव्हरीथिंग इन लो टाइम स्पॅन. लो टाइम रायगड कव्हर करायला 2 दिवस लागतात मला पूर्ण. सॉरी, इथून खाली घेऊन जायला तो पडला 4 दिवस लागतील. कोणता पॉइंट आहे बाबा?
हा टकमक पॉइंट आहे जो शेवटचा आहे तिकडचा तो. टकमक पॉइंट पे हम बऱ्यापैकी आता सर्व किल्ला आमचा फिरून झालेला आहे. म्हणजे जेवढा एक नॉर्मल आणि अ लिटिल बिट मोर देन नॉर्मल माणूस फिरू शकतो तेवढा आम्ही फिरायचा प्रयत्न केलेला आहे. आणि आपल्यासोबत स्वतः कुणाल बडे. तुम्हाला काय असा कसा अनुभव होता कुणाल बडे? अनुभव एकदमच म्हणजे अनएक्सपेक्टेड होता. पहिली गोष्ट तर मला नव्हतं वाटलं की मी पुण्याला इतके दिवस राहील आणि त्यानंतर हा प्लॅन होईल. कारण की आज सकाळी 3:30 ते 4 वाजेपर्यंत मी तर म्हणजे स्वप्नीलसोबत असं बोलत होतो की कॅन्सल करूया किंवा आपण झोपून जाऊया. पण तेच की अनएक्सपेक्टेड गोष्ट घडली आणि सगळं अनप्लॅन झालं. आणि आम्ही जो टाईम ठरवला होता त्यावर तर आम्ही कधी निघतच नाही. या टायमालाही आम्ही निघालो नाही आणि पोचलो. काही गोष्टी डिले झाल्या, शेड्यूल थोडं इकडे तिकडे झालं आहे. पण तरी आम्ही प्रयत्न करू की जास्तीत जास्त फन करू, जास्तीत जास्त मेमरी बनवू. आणि बस मग बघा मग ह्याच प्रकारे कुणाल बडे यांचं आपण मत घेतलं आहे. आणि जर पुढे आपण व्हिडिओ जर काढला नाही काही तर हा इथेच आपण ब्लॉग एंड करूया. आणि इथपर्यंत तुम्ही ब्लॉग पाहिला असेल, खूप दिवसानंतर ब्लॉग आलेला आहे. तर इथपर्यंत पाहिला असेल भाऊ तो गाडीवाला टाकायचा आहे. आता बघू काहीतरी, पहिले गाडीवाला टाकू नंतर हां तो गणपतीवाला टाकून देऊ पहिले. आणि जर इथपर्यंत ब्लॉग पाहिला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जे माझे मित्र बंधू जे निकमार बंधू बघत असतील की तुम्ही जरी बघत असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.